सर्वांना जय भीम, नमो बुद्धाय। तर आज आपण बघणार आहोत पुण्यकर्माबद्दल। तर पुण्यकर्म किती प्रकारचे असतात आणि कोणकोणते असतात हे आपण बघणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओमध्ये। तर टोटल पुण्यकर्म असतात 10 पुण्यकर्म। 10 पुण्यकर्म असतात आणि 10 पुण्यकर्म कोणकोणते आणि त्याचा अर्थ काय आहे सगळं आज आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत। एका गावामध्ये एक तरुण साधक राहत असे। खूप काळाआधीची ही गोष्ट आहे। तर त्या गावामध्ये एक तरुण साधक राहायचा। त्याला नेहमी असे वाटायचे की जीवन अधिक अर्थपूर्ण आणि शांत व्हावे। त्याला नेहमी असं वाटत राहायचं की माझं जे जीवन आहे ते आणखी अधिक अर्थपूर्ण आणि माझ्या जीवनामध्ये शांतता हवी असं त्याला त्याचं जीवन पाहिजे होतं। तर तो प्रयत्न करायचा की कसं मी माझं जीवन अधिक शांतीपूर्ण बनवू। आणि एके दिवशी काय झाला, तो एका ज्ञानी भिक्षूला भेटला। तो साधक एके दिवशी एक ज्ञानी भिक्खू होते त्यांना भेटला आणि त्यांना भेटल्यावर त्याने विचारले, भन्ते खरे समाधान कशामध्ये आहे? त्याच्या मनामध्ये जी गोष्ट होती त्याला समाधानी व्हायचं होतं। तर त्यांनी त्या ज्ञानी भिक्खूला विचारलं की भन्तेजी खरं समाधान कशामध्ये आहे? भिक्षूंनी हसत हसत उत्तर सुद्धा दिले, पुत्रा 10 पुण्यकर्मे तुझ्या आयुष्यात अमूल्य परिवर्तन घडवू शकतात। जर तू तुझ्या आयुष्यामध्ये 10 पुण्यकर्म केले तर ते 10 पुण्यकर्मे तुझ्या आयुष्यामध्ये अमूल्य परिवर्तन घडवू शकतात। असे परिवर्तन की ज्याचे काहीही मूल्य नाही, असे अमूल्य परिवर्तन तुझ्या आयुष्यामध्ये घडवू शकणार। आणि मग त्यांनी त्याला 10 पुण्यकर्मे एक एक करून समजवायला सुरुवात केली। तर आपण सुद्धा आता वन बाय वन 10 पुण्यकर्मे कोणते आहेत आणि आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये जर हे 10 पुण्यकर्म केलेत तर आपलं जीवन सुद्धा सुखी, समाधानी आणि शांत बनणार। तर पहिला पुण्यकर्म आहे दानमय पुण्यकर्म। दानमय पुण्यकर्म म्हणजे काय? तर एखाद्या व्यक्तीला भौतिक वस्तूची गरज असेल किंवा अन्नदानाची गरज असेल तर त्या व्यक्तीला ती भौतिक वस्तू दानामध्ये देणे, अन्नाचं दान करणे। जसे की एखादा भुकेला माणूस आहे, त्याला अन्नदान देणे, त्याला अन्न देणे किंवा एखाद्याला शिकवणे। एखाद्याला धम्माचं किंवा कुठल्याही गोष्टीचं जास्ती नॉलेज नसेल, जास्ती ज्ञान नसेल तर आपल्याजवळ जेवढं आहे तेवढं आपल्याला त्याला शिकवता आलं पाहिजे। आपण शिकवलं तर आपलं पुण्यकर्म बनते। तर कोणता पुण्यकर्म बनते? आपला दानमय पुण्यकर्म बनते। तर हा आपला पहिला होता पुण्यकर्म। दानमय पुण्यकर्म म्हणजेच भौतिक वस्तूंचे किंवा ज्ञानाचे दान करणे। दुसरा पुण्यकर्म येते शीलमय पुण्यकर्म। शीलमय पुण्यकर्मामध्ये काय असते? तर शुद्ध आणि नैतिक आचरण राखणे। आपलं जे आचरण आहे ते शुद्ध आणि नैतिक आपल्याला राखायला पाहिजे। प्रामाणिकपणे आणि सजगतेने आपल्याला वागता आलं पाहिजे। काय बरोबर आहे, काय चुकीचं आहे, कोणता कर्म वाईट आहे, अकुशल कर्म कोणता आहे, कुशल कर्म कोणता आहे। अकुशल कर्म न करता जास्तीत जास्ती भर कुशल कर्म करण्याकडे आपण आपला टाइम त्याच्यामध्ये दिलं पाहिजे। तर शीलमय पुण्यकर्म शील दिलेले आहेत। शील आहेत, पंचशील आहे, अष्टशील आहे। शीलाचं व्यवस्थितपणे पालन करणे, शील अजिबातही आपले तुटू नाही देणे। आपण आपल्या जीवनामध्ये जर शीलाचं व्यवस्थितपणे पालन केलं तर आपल्याला भरपूर प्रमाणे त्याचा लाभ मिळते। म्हणून दुसरा आहे पुण्यकर्म शीलमय पुण्यकर्म। शीलमय पुण्यकर्मामध्ये काय येते की शुद्ध आणि नैतिक आचरण राखणे, प्रामाणिकपणाने आणि सजगतेने वागणे। पहिला शील आहे की पाणातिपाता वेरमणी सिक्खापदम समादियामि, म्हणजे प्राणीमात्राची मी अजिबातही हिंसा करणार नाही। दुसरा आहे अदिन्नदाना वेरमणी सिक्खापदम समादियामि, तर मी चोरी करणार नाही। तिसरा आहे कामे सुमिच्चाचारा वेरमणी सिक्खापदम समादियामि, म्हणजे व्यभिचारापासून मी लांब राहणार। चौथा आहे मुसावादा वेरमणी सिक्खापदम समादियामि, खोटं चुगली चाडी मी अजिबातही करणार नाही, खोटं बोलणार नाही।
पाचवा आहे सूरामेरय मज्ज प्रमाद ठाणा वेरमणी सिक्खापदम समाधियामी, म्हणजे नशिले पदार्थ जेही कोणते असतील त्याच्या मी अजिबातही सेवन करणार नाही. ह्या 5 शिलाचं आपण व्यवस्थितपणे पालन केलं तर आपली कोणता पुण्यकर्म बनते? आपला शीलमय पुण्यकर्म बनते, म्हणजे दुसऱ्या नंबरचा पुण्यकर्म आपला बनते. आता आपण बघूया तिसरा पुण्यकर्म कोणता. तर तिसरा पुण्यकर्म आहे भावनामय पुण्यकर्म. भावनामय पुण्यकर्म मध्ये काय काय येते? म्हणजे साधनाचा अभ्यास करणे, आनापान सती. आनापान म्हणजेच शमत आणि विपश्यना साधना करणे. आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण किमान 1 तास, जास्ती नाही काढू शकत आपण, 2 तास नाही काढू शकत, आपल्या जीवनात आपण व्यस्त असतो, तर किमान 1 तासाचा तरी वेळ काढून 1 तासामध्ये आपल्याला साधना करता आली पाहिजे, विपश्यना करता आली पाहिजे. ज्याच्यामुळे साधना विपश्यना केल्यामुळे, आनापान सती विपश्यना केल्यामुळे आपला मन स्थिर आणि स्वच्छ होते आणि त्यामुळे आपल्याला कोणता पुण्यकर्म बनते? आपला भावनामय पुण्यकर्म बनते. तर हा आपल्याला भावनामय पुण्यकर्म सुद्धा करता आलं पाहिजे. चौथा पुण्यकर्म आहे अपचयन सहगत पुण्यकर्म. अपचयन सहगत पुण्यकर्म म्हणजे काय? पूजनीय व्यक्तींच्या आदरपूर्वक नमस्कार करून सन्मान करणे. जेही कोणी पूजनीय व्यक्ती असतील त्यांना आदरपूर्वक नमस्कार करून त्यांचा सन्मान करणे. जसे की कोण असतात पूजनीय? आपले गुरु, आपले आई वडील आणि आपल्यापेक्षा जेवढेही ज्येष्ठ व्यक्ती आहेत त्यांना योग्य आदर देणे हा आपला कर्तव्य आहे. तर ह्याच्यामुळे आपण कोणता पुण्यकर्म करतो? अपचयन सहगत पुण्यकर्म. चौथ्या नंबरचा पुण्यकर्म आहे अपचयन सहगत पुण्यकर्म. आता 5वा पुण्यकर्म आहे वैयावच्च सहगत पुण्यकर्म. वैयावच्च सहगत पुण्यकर्म ह्याच्यामध्ये काय येते? तर पूजनीय आणि श्रेष्ठ व्यक्तींची सेवा करणे. जेवढेही पूजनीय आणि श्रेष्ठ व्यक्ती आहेत त्यांची सेवा करणे, जसे की आपल्या आईवडिलांची सेवा करणे, त्यांची काळजी घेणे, किंवा आपले जेवढेही गुरुजन आहेत, गुरु आहेत, त्यांची काळजी घेणे, त्यांची सेवा करणे. हा येते 5वा पुण्यकर्म म्हणजेच वैयावच्च सहगत पुण्यकर्म. 6वा पुण्यकर्म आहे अनुमोदना पुण्यकर्म. अनुमोदना पुण्यकर्म म्हणजे इतरांच्या पुण्यकर्माचा आनंदाने स्वीकार करणे. जर दुसरे कुणी पुण्यकर्म करत असतील तर त्यांच्या पुण्यकर्माचा आनंदाने स्वीकार करणे व त्यांचे समर्थन सुद्धा करणे. एखादा व्यक्ती आपल्या परिचितामध्ये भरपूरशे व्यक्ती असतील आणि ते अशा प्रकारे पुण्यकर्म करीत असतील तर आपण त्याचा आनंदाने स्वीकार करायला पाहिजे आणि त्यांचे समर्थन सुद्धा करायला पाहिजे. जर कोणी एखादा व्यक्ती चांगले कार्य करत असेल तर त्याचे कौतुक केले पाहिजे आणि त्याच्याकडून प्रेरणा घेता आली पाहिजे आपल्याला. तर आपला कोणता पुण्यकर्म बनते? अनुमोदना पुण्यकर्म. म्हणजे बाहेरचा इतर व्यक्ती कुणीही पुण्यकर्म करत असेल तर त्याच्या पुण्यकर्माला आपल्याला आनंदाने स्वीकार करता आलं पाहिजे व त्याचे समर्थन करता आलं पाहिजे. आणि जर एखादा व्यक्ती चांगले कार्य करत असेल तर त्याचे कौतुक करता आलं पाहिजे आणि त्याच्याकडून प्रेरणा घेता आली पाहिजे. तो तर चांगला कार्य करत आहे किंवा ती व्यक्ती चांगलं कार्य करत आहे, धम्माचं कार्य करत आहे, धम्माचा प्रचार प्रसार करत आहे, तर मी जर नाही करत असेल तर तिच्याकडून मला काहीतरी प्रेरणा घ्यायला पाहिजे किंवा तिला सपोर्ट करायला पाहिजे, त्याला सपोर्ट करायला पाहिजे. तर ह्याच्यामुळे आपला कोणता पुण्यकर्म बनते? अनुमोदना पुण्यकर्म. आता 7वा पुण्यकर्म आहे अभ्यनुमोदन पुण्यकर्म. अभ्यनुमोदन पुण्यकर्म म्हणजे इतरांना पुण्यकर्म करण्यासाठी प्रेरित करणे. आपण तर पुण्यकर्म एवढे सगळे करतच आहोत, परंतु इतरांना सुद्धा पुण्यकर्म करण्यासाठी प्रेरित करणे आणि ते जर ते पुण्यकर्म करत असतील तर त्यांचं कौतुक करणे. समाजात चांगले काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देणे. समाजामध्ये एखादा व्यक्ती खूप छान काम करत असेल, चांगले कार्य करत असेल, समाजासाठी कार्य करत असेल, समाजाच्या प्रचार प्रसारासाठी कार्य करत असेल, पुढाकार घेत असेल तर अशा व्यक्तीला प्रोत्साहन देणे. त्याच्यामुळे आपला कोणता पुण्यकर्म बनते? अभ्यनुमोदन पुण्यकर्म. म्हणजे इतरांना पुण्यकर्म करण्यासाठी प्रेरित करणे. आपण सुद्धा पुण्यकर्म करायला पाहिजे. आपण जर करत असेल तर बाकीच्यांना सुद्धा
पुण्यकर्म करण्यासाठी प्रेरित करता आलं पाहिजे आणि त्यांचे कौतुक करणे, समाजात चांगले काम करणाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देणे. आता 8वा पुण्यकर्म आहे देशनामय पुण्यकर्म. 8वा पुण्यकर्म आहे देशनामय पुण्यकर्म म्हणजे धर्म प्रचार करणे व इतरांना धर्म शिकवणे. आपल्याला धर्माचं जेवढं ज्ञान असेल, नॉलेज असेल, जेवढंही माहिती असेल, नाही माहिती असेल तर अभ्यास करायला पाहिजे, वेळ असेल आपल्याजवळ तर तो अभ्यास करून धर्माचा प्रचार प्रसार करणे आणि इतरांना धर्म शिकवता आलं पाहिजे. आपल्याला आपण नवीन आहोत, सगळे नवीन आहेत, कुणीच परफेक्ट नसते, तर आपल्याला जेवढं येते तेवढं तरी आपल्याला दुसऱ्यांना सांगता आलं पाहिजे, धर्म शिकवता आलं पाहिजे. सतत चांगल्या गोष्टी लोकांना शिकवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जीवनामध्ये आपणही चांगल्या गोष्टी करत असायला पाहिजे आणि दुसऱ्यांना सुद्धा नेहमी चांगल्या गोष्टी करा असं शिकवलं पाहिजे आणि इतरांनाही शिकण्यास प्रवृत्त करायला पाहिजे. तर ह्याच्यामुळे कोणता पुण्यकर्म बनते आपला? देशनामय पुण्यकर्म म्हणजे धर्माचा प्रसार करणे आणि इतरांना धर्म शिकवणे आणि सतत नेहमी चांगल्या गोष्टी शिकवणे आणि इतरांनाही शिकण्यासाठी प्रवृत्त करणे. 9वा पुण्यकर्म आहे धर्मश्रवण पुण्यकर्म म्हणजे वेळोवेळी तथागत भगवान सम्यक संबुद्धांच्या शिक्षांचे श्रवण करणे. वेळोवेळी आपल्याला श्रवण करता आलं पाहिजे, धम्म आणि ग्रंथ वाचन करता आलं पाहिजे. आपले ज्ञान वाढवण्यासाठी सतत चांगल्या विचारांचे आणि शिक्षांचे श्रवण करणे. आपलं ज्ञान कसं वाढेल, धर्माच्या प्रती, धम्माच्या प्रती आपलं ज्ञान कसं वाढेल, तर त्याच्यासाठी आपल्याला सतत चांगल्या विचारांचे आणि शिक्षांचे श्रवण करायला पाहिजे. तर हे येते धर्मश्रवण पुण्यकर्म. आता 10वा पुण्यकर्म आहे उजूदिठ्ठीगत पुण्यकर्म. उजूदिठ्ठीगत पुण्यकर्म म्हणजे काय? लौकिक आणि पारलौकिक आणि पारमार्थिक दृष्टिकोन स्वीकारणे. ज्याही गोष्टी आहेत किंवा नाही आहेत, तर सत्यता जे आहे ते स्वीकार करणे, जीवनाचा योग्य मार्ग निवडणे. आपला जीवन कसा योग्य बनेल, मार्ग कोणता योग्य आहे, तो योग्य मार्ग आपल्याला निवडता आला पाहिजे आणि स्वतःच्या कर्तव्यांशी प्रामाणिक असणे. आपले जे स्वतःचे कर्तव्य आहेत त्याच्यासोबत आपल्याला प्रामाणिक असता आलं पाहिजे. तर आपला हा 10वा पुण्यकर्म बनते उजूदिठ्ठीगत पुण्यकर्म म्हणजे जेही आपले दृष्टिकोन आहेत, लौकिक, परलौकिक आणि परमार्थिक, ते व्यवस्थितपणे स्वीकारणे, जीवनाचा योग्य मार्ग निवडणे. आपल्या जीवनाचा योग्य मार्ग कोणता आहे हे सगळ्यांनाच माहिती राहते, सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु माहिती असून सुद्धा लोक तो मार्ग काही निवडत नाही आणि स्वतःच्या कर्तव्यांशी नेहमी प्रामाणिक असायला पाहिजे. तर आपलं ह्याप्रमाणे 10वा पुण्यकर्म बनते उजूदिठ्ठीगत पुण्यकर्म. तर त्या साधकांनी भिक्षूंना विचारलं होतं की समाधान कशात आहे, समाधान कशात आहे विचारलं, तर भिक्खूंनी आन्सर दिलं की ही जी 10 पुण्यकर्म आहेत, ही जर आपल्या जीवनामध्ये आपण केलो तर ह्याच्यामुळे आपलं जीवन समाधानी, सुखी बनणार. तर भिक्षूंच्या या मार्गदर्शनाने त्या तरुण साधकाचे जीवन संपूर्णपणे बदलून गेले. त्याने ही 10 पुण्यकर्मे आपल्या जीवनात रुजवली. तो जो साधक होता त्याने ही 10 पुण्यकर्मे आपल्या जीवनात रुजवली आणि तो एक आनंदी, समाधानी आणि ज्ञानी व्यक्ती बनला. 10 पुण्यकर्मे करून तो एक आनंदी, समाधानी आणि ज्ञानी व्यक्ती बनला. ही 10 पुण्यकर्मे प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन घडवू शकतात. ही जी 10 पुण्यकर्मे आहेत ही प्रत्येक मनुष्याच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवू शकतात. ती जीवन अधिक शुद्ध, संतुलित आणि शांत करतात. 10 पुण्यकर्मे जी आहेत ती आपल्या जीवनाला अधिक शुद्ध, संतुलित आणि शांत करतात. तुम्ही सुद्धा ही जी 10 पुण्यकर्मे आहेत ही आत्मसात करून आपलं जीवन अर्थपूर्ण बनवाल का, हा माझा आजचा प्रश्न आहे. तर ह्याचा आन्सर पॉझिटिव्हच तुम्ही सगळे देणार अशीच मी आशा करते आणि साधू साधू सा